नमस्कार. साथी कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहोत वर्ग 10वी गणित भाग 1 मधला सराव संच 1.5. त्यामध्ये 2 प्रश्न आपले झालेले, पहिला आणि दुसरा. बरोबर. आता आपल्याला तिसरा प्रश्न दिलेला आहे. तिसरा प्रश्न बघून घ्या, किंवा तुमच्या पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये पण दिलेला आहे. वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते, आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांचे वय काढा. या धड्यामध्ये आपल्याला शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सोप्यात सोप्या पद्धतीनं हा प्रश्न समजून घ्यायचा आहे. काल आपण पाहिलं तसं पहिली 8 दुसरी 8, त्याच्यामध्ये एक्स आणि वायच्या किमती तुम्हाला घ्यायच्या आहेत. एक्स वायच्या किमती घेतल्यानंतर समीकरण तुम्हाला बऱ्यापैकी सोपं जाणार आहे. बरोबर. मग आता इथं लक्ष द्या, बोलू नका. वडिलांचे वय, वडिलांचे काय करायचे आपल्याला, वय याला एक्स माना, आणि मुलाचे वय याला वाय माना. वाय मानून एक्स मानू. अलग लक्षात. समीकरण तयार करायचं. याला एक्स वाय मानलं. पहिली अट काय दिलेली तुला, त्या पहिल्या अटीनुसार पाहिजे. पहिल्या अटीनुसार ओके. दोघांचे वय एक्स वाय घेतले. दोघांच्या वयाची एकाची दुप्पट आहे, एकाची काहीच नाही. त्यांच्या वयाची बेरीज किती येईल तुझ्याकडं, 70. मग बघ, लक्ष द्या, एक्स प्लस 2y. 2y का, तर वडिलाच्या वयाची दुप्पट. मग यांचं वय त्यावेळेस आलतं 70 वर्ष. त्याच्यानंतर आता दुसरी अट एक तुम्हाला देण्यात येणार आहे. मग दुसऱ्या अटीनुसार, बरोबर, आता दुसऱ्या अटीनुसार मुलाच्या वयाची दुप्पट करायचं. बरोबर, मुलाच्या वयाची दुप्पट. मग 2x प्लस वाय बरोबर 90. किती, 90 सांगितलं का बेरीज, नाही 95. मग इथं लिहा 95 वर्ष. पहिली अट दुसरी अट 2 अटी तुमच्या झालेल्या आहेत. बरोबर. मग आता ह्या 2 अटीनुसार समीकरणं तुम्हाला तयार करायची आहेत. इथं बेरीज 70 येते. मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळाल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वय काढा असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. समीकरण 1 समीकरण 2 तुमच्याकडे तयार झालेले आहेत. लक्ष द्या, गडबड करायची नाही. याला नाव देऊ आपण समी 1. इकडे झालं तुमचं दुसऱ्या अटीनुसार तुमच्या लक्षात आलं समीकरण 2. आता काय करायचं, हे जरा मोठं आहे, हे जरा छोटं आहे, त्याच्यामुळे समीकरण 1 ला 2 न तुम्हाला गुणायचं. याला कितीनं गुणून, 2 ने. बरोबर, कितीनं गुणायचे, 2 न. इथं लिहू का मग, समी 1 ला 2 ने गुणू. बरोबर, 2 ने गुणू. समी 1 काय, मग 2 गुणिले एक्स म्हणजे 2x, 2 गुणिले 2 गुणिले वाय म्हणजे बेदोनी किती, 4y. आणि आता 70 ला तुम्हाला किती न गुणायचंय, 2 न. मग 70 2 किती रे, 140. 3 नंबर समीकरण आपल्याकडे तयार झालेलं आहे. आता काय करायचंय, जे काय करता येईल ते ह्या दोघांमध्ये करायचं. इथं 2 नंबरचं समीकरण मी काय करणार आहे, समी 2 किंवा 3, जे काय आपल्याकडे बरं वाटतं आपल्याला ते आपण करू. मग समी 3 वजा समी 2 काय करावं मी, वजा बाकी. करेक्ट. मग समी 3 काय तुमच्याकडे दिलेला, 2x प्लस 4y बरोबर 140. समी 2 काय, 2x प्लस नुसता y बरोबर 95. 95 लहान झालं का, 95. आता याच्यामध्ये काय बेरीज वजाबाकी काय काय होईल तर ती आपण सरळ सरळ करून घेऊ. इथं कॉमन आहे, कटणारं वजा वजा वजा. कॉमनचं पद कटणारं हे तुमच्या लक्षातच यायला पाहिजे, आहे का नाही महिला मंडळ. मग 2y जर तुम्ही कॅन्सल केले तर ते y कॅन्सलच होणार, म्हणजे इथं आपण कट करणार. 4y मधून y गेला, राहिले तुमच्याकडे 3y. 140 मधून तुम्हाला 95 वजा करायचे, 45 दोन्ही 90, म्हणजे राहिलेत किती आपल्याकडे, 45. राहतात का बघा, मला जास्त जमत नाही असं. बरं असं. चला आपल्याकडे आता 3y
बरोबर किंमत आली 45. बघा रे, कोणाचं आली का वजाबाकी का माझी चुकायली तर सांगायचं पटापट. आली का? बरं ठीक आहे. तर बघा इथपर्यंत तुम्ही लिहा म्हणजे मला मोडायला सोपं होईल आणि तुम्ही स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मला पुढं चालायला आणखीन बरं. झालं ना. वाय बरोबर आपल्याकडे आले 45. वाय आपल्या जागेवर बरोबर 45 आपल्या जागेवर 3 गुणाकारात आहे. त्याला कुठं आणायचं आपल्याला? भागाकारात. वाय बरोबर तुमचं उत्तर येणार आहे 15. आता हे किती मध्ये ठेवायचे ते तुम्ही बघा. 1 2 3 4 यापैकी तुम्हाला जे बरं वाटेल त्याच्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकतात. मग मला काय करायचं आहे, समी 1 मला बरं वाटलं, मग ही किंमत मी समी 1 मध्ये ठेवतो. समी 1 मध्ये ठेवून मी नुसते ही समी लिहिले बरं का, तुम्हाला किंमत लिहायची. बरं ठीक आहे, तुम्ही गोंधळ करता. ही किंमत एक्स बरोबर वाय बरोबर 15 ही किंमत समी 1 मध्ये ठेवून मग समी 1 काय होतं आपल्याकडं? एक्स प्लस 2y. बरोबर ना. एक्स प्लस 2y बरोबर 70 होता. मग मी एक्स आपल्या जाग्यावर प्लस 2 आपल्या जाग्यावर, वायची किंमत 15 आली आणि बरोबर 70 आपल्या जाग्यावर. मग एक्स जशाला तसा म्हणून आता काय करायचं बघा. आता याच्यामध्ये काय होणार आहे, अगोदर गुणाकार करून घेऊ. मग एक्स प्लस 15 दोन्ही किती? 30 बरोबर किती? 70 आपल्याला काढायची एक्सची किंमत. मग आता तुमच्या लक्षातच आलं असेल का एक्स बरोबर आपल्याला 70 घ्यायचे आणि 30 नंतर. मग एक्स बरोबर 70 आपल्या जाग्यावर, हा 3 आधी आपलं 30 आधी काही पाठीमागं गेला म्हणजे वजा झाला. मग एक्स बरोबर तुमची किंमत इथं कंप्लीट 40 आलेली आहे. वडिलाचं वय ज्याच्यासाठी आपण एक्स घेतला होता ते वडील होते त्या मुलाचे आणि वाय घेतला होता ते कोण होते? ते मुलगा होता तो. मग आता वडिलांचे वय किती वर्ष आले? 40. आणि मुलाचं वय किती वर्ष आलं? 15 वर्ष. अशा प्रकारे आपण एक्स आणि वायच्या किमती मांडलेल्या होत्या, त्या किमती आपण इथं घेतलेल्या आहेत. अलग लक्षात. अशा प्रकारे प्रश्न तिसरा आपला झालाय. चौथा आपल्याला अपूर्णांकामध्ये विचारलेला आहे. एका अपूर्णांकाचा छेद तुम्हाला दिलेला आहे, तो अंशाच्या दुपटीपेक्षा जर 4 ने मोठा असेल आणि जर छेद आणि अंश दोन्हीही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा, असा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. सध्याच्याला हा बघू. बरोबर. तर बघा लक्ष द्या, याच्यामध्ये काही कन्सेप्ट नाही ना, काय अडचण? डांगोळ अडचण आहे काय तुम्हाला? नाही. केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही खुश. चला लिहून घ्या. प्रश्न चौथ्यामध्ये आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न बघून घ्या एकदा. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्हीही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर तो अपूर्णांक काढा. तर मी इथं लिहिलेल्या अगोदर अंश आपण एक्स मानू आणि छेद वाय मानू, म्हणजे आपला अपूर्णांक काय तयार झाला? तुमचा अपूर्णांक तयार होईल एक्स छेदामध्ये वाय. अशा प्रकारे आपला अपूर्णांक तयार होणार आहे. मग याच्यामध्ये पहिली अट काय दिली तुम्हाला? मग पहिल्या अटीनुसार मी शॉर्टमध्ये लिहिलं, तुम्ही थोडं लक्ष द्या आणि ते लिहून घ्या. मग काय आपल्याला अंश मोठा आहे, मग वाय बरोबर 2x आपल्याला दिलेला आहे आणि प्लस 4 आपल्याला तिथे घ्यायचं आहे. एक समीकरण तयार झालं पहिल्या अटीनुसार. मग दुसऱ्या अटीनुसार काय तयार होईल तुमचं ते तुम्हाला बघायचं आहे. दुसरी अट काय दिलेली आहे तुम्हाला? 6 न अंश वाय जे काय तुम्हाला दिलेलं आहे. मग एका कंसात वाय वजा 6 येणार. मग इकडे घेऊ आपण बरोबर 12 पट होतो म्हणून 12 झाली आणि इकडे काय येणार परत x वजा 6 या दुसऱ्या अटीनुसार. आता समी 1 आणि समी 2 आपल्याला अशा प्रकारे तयार करायचे आहेत. आता इथं समी 1 अगोदर व्यवस्थित करून घेऊ. समी 1 तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला काय करायचं? लक्ष द्या. इकडं आपल्याला समी 1 तयार करायचं. मग 2x आपल्याला समोर जशाला तसाच घ्यायचा आहे
त्याच्यानंतर घ्यायचा आहे हा y अधिक आहे, इथं गेला झाला वजा आणि 4 प्लस होते तर ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले. म्हणजे तुमचा काय झाला 2x वजा y बरोबर 4. बरोबर. मग आता हे समी 1 झालं म्हणून याला समी 1 नाव देऊ. आता याच्यामध्ये काय काय तुम्हाला करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. बघा आता इकडं हे y वजा 6 कंसाच्या बाहेर घेऊ कारण इथे बरोबर 12 आहे. अलग लक्षात तुमच्या. बरोबर किती आहे तिथं 12. मग इथं बरोबर 12 जशाला तसे 12 आणि 6चा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. म्हणून 12 गुणिले x म्हणजे x. आता इथं वजा आहे, वजा ही संख्या आहे आणि 12 आणि 6चा जर तुम्ही गुणाकार केला तर 12 6 आहे 72. आता आपल्याकडे आलंय y वजा 6 बरोबर 12x वजा 72. याला समीकरणाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला घ्यायचे. मग समीकरणाच्या स्वरूपामध्ये घेण्यासाठी आपण काय करू 12x आपल्याकडे जशाला तसा ठेवू. हा y अधिक पाठीमागे गेला वजा झाला. बरोबर. आणि हे 72 बरोबर चिन्हाच्या समोर आपल्याला दिलेले आपल्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेते ते वजा आहे. मग बरोबर 72 हे 6 वजा इकडे आले तिकडे ते वजा करायचे आहे. मग 72 मधून तुम्हाला 6 वजा जर केले तर तुमचं उत्तर राहते 66. यायले का रे. मग बघा आता इथं काय समीकरण झालं 12x वजा y बरोबर 66. असं समीकरण आपल्याकडे तयार होणार आहे आणि मग याला नाव द्यायचे तुम्हाला समी 2. अलग लक्षात मी काय केलंय कसं केलंय लक्षात आलंय का. परत सांगावं लागेल का रे. तू सांगायची गरज आहे का पुन्हा तुम्हाला रे. नाही का लक्षात आलं ना. मग आता समीकरण 2 या ठिकाणी तुमचं असं तयार झाले का 12x वजा y बरोबर 66. आता आपल्याला काय करायचे 2 समीकरण झालेत. एक आलंय तुमचं 2x वजा y बरोबर 4 आणि दुसरं समीकरण आलंय 12x वजा y बरोबर 66. वजा y कॉमन आहे म्हणून याच्यामध्ये काय करायचं आपल्याला सरळ समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करायचं. काय करायचं तुम्हाला वजा बाकी 1 आणि 2 ची किंवा 2 आणि 1 ची सरळ वजा बाकी करायची. झालं. समी 2 मधून समी 1 आपल्याला वजा करायचा होता. मग आता लक्ष द्या y कॉमन आहे त्याला आधी बाजूला काढा. 12 मधून 2 गेले राहिले तुमच्याकडे 10x बरोबर 66 आणि 4 यांची बेरीज आपल्याकडे आली 70. बेरीज आली का 70 तुमच्याकडे आली. मग x ची किंमत काढायची म्हणून x बरोबर 70 आपल्या जाग्यावर हा 10 गुणाकारातला इतर भागाकारामध्ये आला म्हणून x बरोबर किंमत किती आली 7 10 70 किंवा 10 7 70. अशा प्रकारे x बरोबर आपल्याकडे किंमत आली 7. आता ही किंमत कशामध्ये ठेवायची तुम्हाला समी 1 समी 2 समी 3 जे तुम्हाला बरं वाटेल त्यामध्ये. मग मी समी 1 मध्ये ठेवून बघतो. ही किंमत समी 1 मध्ये ठेवून समी 1 काय होतं आपल्याकडं हा. मग 2x म्हणून गुणिले 7 वजा y बरोबर वजा 4 हे आपल्याला समीकरण दिलेलं होतं. आता इथं दोघांचा गुणाकार आला तुमच्याकडे 14 वजा y बरोबर वजा 4. अलग लक्षात. आता y ला हलवायचं आणि ह्या 4 ला पण आपल्याला स्थलांतरित करायचं आहे. दोघांचे काय करायचे तुम्हाला स्थान बदलायचं आहे. मग स्थान बदलण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल लक्ष द्या. हे 14 जशाला तसे वजाचे 4 अधिक झाले y बरोबर चिन्हाच्या समोर गेला. आपल्याला तर किंमत y चीच काढायची बाकी काय घेणं आहे का नाही. मग अगोदर दोघांची बेरीज करा. 14 आणि 4 आपल्याकडे बेरीज आली 18 आली का. हां मग y बरोबर तुमच्याकडे आली 18. आपल्याला जो दिलेला अपूर्णांक होता तो अपूर्णांक होता आपल्याकडं x छेदामध्ये y म्हणजे आपल्याकडं 7/18 हा अपूर्णांक तो अपूर्णांक आपल्याकडे आहे. असा या ठिकाणी प्रश्न 4था तुमचा संपलेला आहे.
यामध्ये किती प्रश्न दिलेले ते आपल्याला बघावे लागतील. ते प्रश्न बघितल्यानंतर आपलं 2 चलातील रेषीय समीकरणामधला शेवटचा टप्पा आपण पाहत आहोत या धड्यातला, नाही तर म्हणतात गणितातला शेवटचा, असं नाही. त्याच्यामध्ये प्रश्न 4 अशा प्रकारे मी तुम्हाला सोडून दिलाय. त्याच्यात काय अडचण असेल तर ते मला पटकन कळवा, जेणेकरून मला तुम्हाला आणखीन काही सांगणं सहकार्य करणं साहजिकच आहे. आपल्याकडे 2 प्रश्न राहिलेत, प्रश्न 5वा आणि 6वा. खूप सोपे प्रश्न आहेत ते पण आपल्याला दिले. तर याच्यामध्ये बघा काय राहिले का रे, अडचण नाही का? ठीक आहे. धन्यवाद सगळ्यांचेच.